रमे, काय झालं? तू रडतीयस? हे पश्चात्तापाचे अश्रू आहेत की मी जाणार म्हणून आनंदाश्रू आहेत? आवाक होऊन कांगावा करू नकोस मनोरमे. आणि मनोरमे, आज मी तुला एक सत्य सांगणार आहे, जे ऐकून तुला धक्का बसेल. मनोरमे, काही गोष्टी बोलून दाखवता येतात आणि बऱ्याच बोलायच्या असूनही माणूस गप्प राहतो, कारण त्या बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही दुखावणारे असतात. आजारपणात काय काय घडलं ते मला नीट आणि स्पष्ट आठवत आहे. पण तुझी वस्तू सुरक्षित आहे मनोरमे. आम्ही ती कधीच दुसरीकडे हलवलीये. मला माझ्या नवऱ्याच्या जीवाची काळजी जास्त वाटते आणि मी त्यांची धर्मपत्नी आहे. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली की मी स्वतः जातीनं त्यांची दासी बनून सेवा करेन, पण तुर्तास त्यांच्यावर इलाज व्हायला हवा आणि तो आपल्या नाही बाबाजींच्याच नजरेखाली, तेही मठात. नागोज 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 काही होणार नाही मनोरमे. सुरा टोच म्हणजे एका फटक्यात काम होऊन जाईल. नाही नाही मनोरमे, तू घाबरावस म्हणून मी हे सांगितलेलं नाही, किंवा मला सगळं माहिती आहे त्याचा फायदा गैरफायदा मला घ्यायचा नाहीये. केवळ मला तुझी, बाबाजींची, माझ्या बाबतीतली वागणूक मला माहिती आहे याची तुला जाणीव व्हावी म्हणून सांगितलं. आणि तुला या निमित्तानं चांगलं वागण्याची, चांगलं जगण्याची विठुरायानं संधी दिली आहे, ती तू घ्यावीस. आणि म्हणून मला तुझ्याबद्दलचं सत्य माहीत असूनही तुझी प्रतिमा रसातळाला जाऊ नये यासाठी मी तुझ्या मुलाला, सुनेला काहीही सांगितलेलं नाही. कारण अद्यापही तू सुधारशील अशी मला आशा आहे. या सुवर्ण संधीचा खरंच तू फायदा करून घे. आता तरी तुझ्यात सुधारणा होऊ दे. विठुराया, तू माझ्याशी असा कसा वागतोस रे? तू माझा सखा आहेस ना? विठुराया, आधी मला माझ्या आप्पांचा खूप आधार वाटायचा. मग आप्पांच्या रूपात तूच माझ्यासोबत असायचास असं मला वाटायचं. सासरी कोणाचाच आधार नव्हता. आणि मग वाटलं की आप्पांच्या रूपात तूच मामांजींना पाठवलंस. मामांजी खूप प्रेमळ आहेत रे, पण ते पण पंढरपूरला जायचं असं म्हणतायत आणि माझ्यावर सगळं सोपून निघालेत. विठुऱ्या, त्यांना वाटतं तितकी मी मोठी नाही झालीये रे. मला त्यांच्या मायेची, त्यांच्या आधाराची अजून गरज आहे. तू
सांगणार आहे त्यांना, कुठेही जाऊ नका. तू सांगितलंस ना तर तू नक्की ऐकतील विठुरा. सांगशील ना रे? सांगशील ना रे विठुराया? हो, ऐकताय ना सखू काय म्हणते आहे ते. पंत जर निघून गेले तर ती बिचारी खरंच एकटी पडेल. हो, तिचं बरोबरच आहे ना. पंत पंढरपूरला निघून गेले तर तिचा आधारच आहे. नाही तसा दिघू आहे तिच्या सोबत, पण वडीलधाऱ्या मामांजींचा आधार वेगळाच असतो ना. तो तो दिलासा खूप मोठा असतो. आणि तुमचं एकंदरीतच बोलणं ऐकून मी एवढं ताडलंय की संकटांची शृंखला काही संपलेली नाहीये. नागोजी जर परत आला तर सखूवर संकटांचा आभाळच कोसळलो. आणि अशा वेळी सखूला आधार कोणाचा मग? तिच्या स्वतःच. देवी, शेवटी ज्याला त्याला त्याच्या कर्माचं आणि प्राक्तनाचं ओझं स्वतःच व्हावं लागतं. साथ संगत काही तासांचीच, पण ज्याचा त्याचा प्रवास हा वेगळा. आयुष्याचा प्रवास हा असाच खडतर असतो. वाटसरूला एखाद्या वृक्षाची शीतल छाया काही क्षणांसाठी मिळते, पण तो काय कायमचा तिथेच थांबून राहतो का? अहो, मग प्रवास कसा घडेल? सखूला पंतांची जितकी सोबत मिळायची होती तितकी मिळाली. आता पंतांचं तिथलं कार्य संपलंय. त्यामुळे पंत आता त्यांच्या मार्गाने जातील, सखूलाही तिच्या मार्गाने जावं लागेल. आणि तिच्या मार्गात येणारे अडथळे हे तिला स्वतःलाच दूर करावे लागतील.